हाय हॅलो नमस्कार. मी पूजा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे पूजाज वर्ल्ड. आणि जसं की तुम्ही मागच्या भागामध्ये पाहिलं होतं की आपण गोंदवलीवरून निघालो आहे. आता तिथून निघून आपण चाललो आहे शिखर शिंगणापूरला. ते पहा, आम्ही सकाळीच निघालो होतो. ते पहा, सूर्य पण उगवतच आहे. किती छान असं वातावरण आहे पहा बरं बाहेर. आता इथून आपण जाणार आहोत शिखर शिंगणापूरला. तिथे आमचं दर्शन कसं झालं वगैरे ते पण तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग आता आपण पाहूयात शिखर शिंगणापूर. आणि हे पहा, आता इथून घाट सुरू झालेला होता, पण इथे दुकानं वगैरे भरपूर असल्यामुळं ते व्यवस्थित असं दिसत नाही बाहेरचा नजारा. पुढं तरी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी. आणि मेन काय झालं, मी आतमधला वगैरे व्हिडिओ पण काढला होता, पण बहुतेक तो एडिट झाला नाही. त्यामुळे हे बाहेरूनच हा व्हिडिओ आहे. बाहेर उभं राहिलो होतं दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर. पहा किती छान असं मंदिर आहे आणि वातावरण पहा किती छान आहे. इकडे यांच्याकडे दिला होता, हे मंदिराचा व्हिडिओ काढत होते. हे रीलसाठी टाकली होती, तयार केली होती क्लिप. पण जो व्हिडिओ मी एडिट म्हणजे मला टाकायचा होता याच्यामध्ये, तो व्हिडिओच नाही भेटला मला, म्हणून ही रील इथं टाकली आहे मी. तर पहा किती छान. आणि हे पहा खाली पण किती मस्त असं वाटतंय. थोडंसं पुढं जाऊन दाखवते. हे पहा खूप छान असं आहे. वरती डोंगरावर आहे शिखर शिंगणापूर. जे कोणी गेलं असेल त्यांना तर माहीतच असेल. आणि सकाळ सकाळ पहा उन्हामध्ये छान वाटत होतं, कारण पूर्ण गारठलो होतो आम्ही. हे पहा, आता साईडने पण थोडंसं दाखवायचा प्रयत्न केला आहे. मी पूर्ण आतमधून दर्शन वगैरे घेतलेलं ना, ते सगळं काढलं होतं, पण तो व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट झाला का काही माहिती नाही. त्यामुळे हा व्हिडिओ टाकावा लागला. आणि तिथून नंतर आम्ही निघालो, ते आलो इथं. मी स्पीड वाढवला आहे व्हिडिओचा, कारण खूप मोठा होता घाटाचा व्हिडिओ हा, पाहू शकता तुम्ही. आणि हे पहा, हे आहे भिगवणचं तळं. किती मोठं असं तळं आहे पहा. आता आपण घरी निघालो आहे. हे अलीकडच्या साईडला हे तर आत्ता तरी बारीकच आहे. पुढं गेलं ना मेन तिथं तर अजून खूप मोठं आहे तळं. हे तुम्ही पाहू शकता. हे पहा, आत्ताच पहा किती मोठं दिसतं हे. आणि इथं कुठं तळाचा व्हिडिओ ना मी कुठंही स्किप केलेलं नाही आहे. बारामतीच्या तिथे जे भिगवण गाव आहे ना, तिथलं खूप मोठं तळं आहे हे. पाहू शकता तुम्ही किती मोठं आहे. आणि पुढे अजून तर दिसेलच तुम्हाला. शॉर्ट्समध्ये क्लिप काढली होती मी, शॉर्ट्स क्लिप, ती पण ॲड केली आहे. ती पण दिसेल तुम्हाला. असं वाटतं एखादी नदी वगैरे आहे का, काही मोठी गंगा वगैरे नदी आहे ना, तसं वाटतं. पण ही नदी नाही आहे, हे तळ आहे. खूप मोठं आहे. आणि हे तळ आता पहा, आता दिसेल तुम्हाला व्यवस्थित. हे पहा, आता जे मेन तळ्याच्या वरतून चाललेलो आहे आम्ही. पाहू शकता तुम्ही किती छान आहे. आणि एवढं छान वाटतं ना, गार वारं वगैरे सुटलं होतं. खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटतं इथे. पाहू शकता तुम्ही. आता मेन पुलावर लागलेला आहे. तळ्याच्या वरतून जो पूल आहे ना, त्याच्यावरनं आपण चाललेलो आहे सध्या. पहा साईडला दिसत असेल तुम्हाला तळ. इथं थोडं स्पीड ब्रेकर होता, त्यामुळं स्लो केली होती. ॲक्च्युली मेन पैसे टाकायचे होते पाण्यामध्ये, ते आई दुसऱ्या साईडने टाकत होतं पैसे, त्यामुळे थोडीशी स्लो केली होती. आणि हे पहा इथं वाढवला आहे स्पीड गाडीचा. सॉरी. पाहू शकता तुम्ही. आणि खूप मोठा असा तळ आहे बरं का पूर्ण. पहा तळ्याचा जो व्हिडिओ मी ते कुठेही स्किप केलं नाही आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्ण असं तळ पाहायला भेटेल. म्हणून हे पहा, तिथून आता निघालो आणि आम्ही आलेलो आहे राशींच्या देवीला. कर्जतमधील जे कोणी असेल त्यांना माहीत असेल राशींची देवी. खूप छान अशी देवी आहे. पहा हे मंदिर. हे गाडी लावत होते आणि मुलांचं चाललं होतं खेळायला घ्या अजून. ॲक्च्युली त्यांना भरपूर खेळायला घेतलं, पण तरी पण त्यांना अजून असं वाटत होतं इथं पण घ्यावं, पण इथे काही दुकानं वगैरे नव्हतेच, त्यामुळे इथे काही त्यांना खेळायला घेतलं नाही. हे पहा इथं आता चप्पल वगैरे काढली. आणि इथे पहा पूजेचं ताट घ्यायचं होतं. तर इथे ताट घेताना तो माणूस म्हणत होता नंतर पैसे द्या आल्याच्या नंतर. पण मी म्हणलं नाही, आधीच घ्या. कारण कसं असतं, आपण जर नंतर पैसे दिले ना, तर आपण ती ओटी त्यांच्यातर्फे वाहिली जाते असं असतं. आपण नंतर जरी पैसे दिले तरीसुद्धा. त्यामुळं कधीही आपण ओटी वगैरे काही सामान घेतलं, पेढे वगैरे घेतात,
पेढे वगैरे जरी घेतले ना तरीसुद्धा सर्वजण म्हणतात पहा की नंतर पैसे द्या, आल्यावर पैसे द्या. पण तसं करायचं नाही. आपण आधीच पैसे द्यायचं, जेणेकरून तो प्रसाद झालं, ती ओटी झालं, ते आपल्याकडनं देवीला अर्पण केली जाते. कारण आपण आधी घेतो त्याचे पैसे आपण दिलेले नसतात. मग ते देवीपर्यंत जातं किंवा देवापर्यंत कोणत्या पण जातं, ते त्यांच्यातर्फे गेलेलं असतं. आपण त्याच्यानंतर पैसे जरी दिले तरीसुद्धा ते त्यांच्याकडनंच हे होतं. असं मी पण ऐकलेलं आहे. आता हे किती खरं आहे हे मला पण नाही माहिती, पण मी खूप व्हिडिओजमध्ये ऐकलं आहे बरं का. आणि हे पहा, खूप जुनं असं मंदिर आहे. आणि इथं मुलांच्या हातात होता मोबाईल, त्यामुळे व्यवस्थित नाही घेतलं त्यांनी. आतमध्ये गेल्याच्या नंतर घेतला आहे मी पुन्हा हातामध्ये. मी म्हणलं घेतात व्हिडिओ अलाउड आहे नाही माहीत नाही, पण काही नाही, यांनी इथं म्हणजे घेऊ दिला व्हिडिओ, असं काही म्हणले नाहीत बरं का. कारण सकाळची वेळ होती, जास्त गर्दी वगैरे नव्हती ना, त्यामुळं काही बोलले नाहीत कोणी. माहिती होतं त्यांना की मी व्हिडिओ घेते, पण कोणी काही म्हणलं नाही. आणि थांबून आतमध्ये व्हिडिओ घेऊ शकत होतं नाही का. त्यामुळं मग आता इथून आतमध्ये गेल्याच्या नंतर मी माझ्याकडे घेतला होता मोबाईल. इथे पहा, इथे मी बंद करायला लावलं होतं त्याला म्हणलं तू बंद कर, कोणी पाहिलं तर नको. पण काही म्हणत नव्हते, त्यामुळं पहा इथं मग पुन्हा देवीचं चाललं होतं स्नान वगैरे घालणं देवीला, त्यामुळं थोडासा व्हिडिओ घेतला. इथेच ते हे पहा, देवीला साडी घालणार होते, त्याची तयारी चालू आहे. इथून आम्ही बाहेर आलो आणि पहा पूर्ण देव दर्शन वगैरे घेतलं आहे. पूर्ण कोणते कोणते देव आहेत ते देखील आहेत. हे जमदाग्नी वगैरे, जमदाग्नी, लक्ष्मीनारायण इथं. खंडोबा, ज्ञानेश्वर माऊली, गुरुदेव दत्त, एडिट करायचेत आता, पुढून दाखवते ना. मी कडून ये एकदम. इथे हे पहा, आपलं जे 3 दिवसाचा प्रवास होता आपला कोल्हापूरला, म्हणजे बाळूमामाला, ज्योतिबाला, आपले गुरु महाराजांना आणि शिखर शिंगणापूर आणि शेवटी आपलं राशींची देवी, असे 4-5 देव आपण केलेले आहेत. आणि आता इथून घरी चाललो आहे आपण. तर कसा वाटला तुम्हाला आपला हा 3 दिवसाचा प्रवास ते मला नक्की सांगा. आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. आणि हो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या छान छान कमेंटची मी वाट पाहत आहे. नक्कीच असंच सपोर्ट करत राहा मला. चला तर मग, बाय बाय.